नमस्कार. आज आपण कुठल्याही प्रकारचा खवा मावा न वापरता अगदी सोप्या पद्धतीने आंबा नारळाचे लाडू बनवतोय. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मध्यम आकाराचे नारळ घेऊन त्याचे तुकडे करून त्याचा जो काळा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहे. नारळाचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. त्याचबरोबर त्यामध्ये 1 पाऊण वाटी एवढी आपल्याला साखर घालायची आहे. तसेच एका मध्यम आकाराच्या आंब्याचा पल्प इथे मी काढून घेतलेला आहे. तो सर्व पल्प यामध्ये घालून घेऊया. हे सर्व मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. ही पद्धत एवढी सोपी आहे की यामध्ये नारळसुद्धा आपल्याला किसण्याची किंवा खवून घेण्याची गरज पडत नाही. मिक्सरमध्ये आपल्याला अगदी पटकन बारीक करता येतो. त्यानंतर इथे मी एका नॉनस्टिक पॅनमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेणार आहे. आपल्याला हे मिश्रण मध्यम आचेवरती सतत हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 लिटर दुधावरची साय घालणार आहे. हे अगदी फ्रेश साय आहे. साय घातल्यामुळे याला छान टेक्स्चर येते. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला खवा घालायची सुद्धा गरज पडत नाही. त्याचबरोबर यामध्ये मी आता अर्धी वाटी एवढी मिल्क पावडर घालणार आहे. ही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला याचा घट्ट गोळा होईल तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. हे परतवत असताना आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकतात यामधील पाणी थोडं कमी होऊन आता याचा बऱ्यापैकी गोळा झालेला आहे. परंतु आपल्याला याला अजून शिजवून घ्यायचं आहे. याचा छान घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. हे मिश्रण तळाला लागू नये किंवा करपू नये यासाठी आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे. आणि तुम्ही बघू शकतात याचा छान घट्ट गोळा तयार झालेला आहे. अशा प्रकारे गोळा तयार होईल तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण मिश्रण लाडू बनवण्यासाठी तयार आहे. आपण याला थंड करून घेऊया. हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. आता मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. हाताला थोडंसं तूप लावून आपल्याला याचा लाडू बनवून घ्यायचा आहे. अगदी पटकन लाडू वळून तयार होतात. तुम्ही बघू शकतात अगदी छान लाडू तयार झालेला आहे. कलरसुद्धा अगदी मस्त आलेला आहे. याप्रमाणे आपल्याला बाकी लाडूसुद्धा वळून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. ते आपण लाडूला कोट करून घेऊया. आणि इथे मस्त आंबा नारळ लाडू बनवून तयार आहे. तुम्हीसुद्धा या वेगळ्या पद्धतीने हे लाडू नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.